नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. लग्नानंतर पुन्हा एकदा झालेलं प्रेम या कथेचा आज आपण चौथा भाग पाहतोय. तर मग चला सुरू करूयात. कॉफी शॉप पासून दवाखाना जेमतेम 4 किलोमीटरवर होता. एवढ्या पावसात रिक्षा वगैरे मिळणं तर कठीणच होतं हे ओळखून कविता भर पावसात चिंब भिजत दवाखान्याच्या दिशेने धावत होती. तिच्या मनात नको नको ते विचार येत होते. विनोदला जास्त तर लागली नसेल ना, त्याला काही होणार तर नाही ना, कसा असेल तो, या सगळ्या विचारांच्या धुंदीत ती रस्त्यावरनं धावत होती. विनोदचं ऑफिस आणि कविताचं ऑफिस वेगवेगळ्या दिशेला होतं, त्यामुळे विनोद आज इकडे कसा काय आला हे कळायला तिला काहीच मार्ग नव्हता. विनोदच्या ओढीनं ती झपाझपा रस्ता तोडत होती. वरून पडणाऱ्या पावसानं तिला अंगाचा कोपरा चिंब भिजून गेला होता, पण तिला कशाचीच पर्वा नव्हती. अशी कोणती ओढ तिला जाणवत होती कोण जाणे, पण कधी एकदा विनोदला डोळे भरून पाहते असं तिला झालं होतं. विचारांच्या दुनियेत धावणाऱ्या कविताजवळ एक रिक्षा येऊन थांबली. आतून निखिलचा आवाज आला, कविता ये बस लवकर, किती भिजली आहेस पहा. निखिल पाठीमागून कुठून तरी रिक्षा पकडून घेऊन आला होता. क्षणाचाही विलंब न करता कविता रिक्षात बसली आणि रिक्षा दवाखान्याच्या दिशेनं सुसाट निघाली. निखिलनं कवितेचा भिजलेला अवतार पाहिला. त्याला ती अशा अवतारात अजूनच मोहक वाटू लागली, पण वेळ थोडी गंभीर होती याची त्याला जाणीव होती. तो कविताला शाब्दिक आधार देत म्हणला, सगळं काही ठीक होईल, म्हणून तिला धीर देत होता. कविता मात्र शून्यात पाहत नुसतीच बसून होती. थोड्या वेळानं रिक्षा दवाखान्याच्या दारात पोहोचली. लागलीच कवितानं दवाखान्यात धाव घेतली. रिक्षाचे पैसे देऊन निखिलही तिच्या पाठीमागे धावला. विनोदला ICU मध्ये ठेवल्याचं कळताच दोघेही त्या दिशेने धावले. ICUच्या बाहेर एक नर्सनं त्यांना अडवलं आणि म्हणाली, आतमध्ये ऑपरेशन चालू आहे, इथंच थांबा. कविताचा धीर खचला होता. मोठा श्वास घेत कवितानं प्रश्न केला, कसा आहे विनोद, जास्त लागलंय का? या प्रश्नाचं उत्तर एवढ्यात काही सांगता येणार नाही असं तोकडं मिळालं. त्यामुळं कविताला अजूनच जास्त टेन्शन आलं. ICU मधून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाला अडवून कविता विनोद विषयी विचारत होती, पण कोणी समाधानकारक उत्तर देत नव्हतं. जो तो डॉक्टर काय ते सांगतील एवढंच सांगत होता. कविता मात्र जीव टांगणीला लागून राहिला होता. निखिल तिला आधार देत तिच्या शेजारीच बसून होता. जवळपास तासभराने ICU मधून डॉक्टर बाहेर आले. त्यांना पाहताच कविता त्यांच्या दिशेने गेली. डॉक्टर, कसा आहे विनोद, जास्त लागलं तर नाही ना, बरा आहे ना तो? घाबरलेली कविता समोर उभे असलेल्या डॉक्टरवर प्रश्नांचा पाऊस पाडत होती. तोंडाला लावलेला मास्क काढत डॉक्टर म्हणाले, तुम्ही कोण? मी कविता, पत्नी आहे विनोदची. का कुणास ठाऊक, पण आज पहिल्यांदाच कविताला विनोदची पत्नी म्हणून ओळख करून देताना एक वेगळंच समाधान जाणवत होतं. संकटाच्या वेळी स्त्रिया नेहमी खंबीर होतात, त्याचंच हे उदाहरण. प्लीज सांगा ना डॉक्टर, कसा आहे विनोद? काळजी करू नका, बरा आहे तो आता. पायाचं हाड मोडलं होतं, त्यामुळे एक छोटंसं ऑपरेशन करावं लागलं. पायाला प्लास्टर लावलंय, दुसऱ्या पायालाही थोडा मार लागलाय, त्यामुळं हालचाल करता येणार नाही. निदान 1 महिना तरी त्याला फुल बेड रेस्ट घ्यावी लागेल. तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. मी भेटू शकते का त्यांना? नको, ते अजून शुद्धीवर आलेले नाहीत. त्याला शुद्ध आली की नर्स बोलावतील तुम्हाला आत. एवढं सांगून डॉक्टर निघून गेले. कविता आणि निखिल तिथेच बसून होते. कविताच्या डोळ्यात पाणी साठलं होतं. तिला तसं पाहून निखिलच्या मनात कालवा वाढली. निखिलनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता अनुत्तरितच राहिलं होतं, पण आपण हिंमत करून कवितासमोर आपलं प्रेम व्यक्त करू शकलो याचं समाधान त्याच्या तोंडावर झळकत होतं. कवितानं घरी फोन करून सासू सासऱ्यांना आणि दिराला बोलावून घेतलं आणि निखिलला म्हणाली, निखिल, फार उशीर झालाय रे माझ्यामुळे तुला, तू जा आता प्लीज. उद्या ऑफिसला जावं लागेल ना, मला बहुतेक सुट्टी घ्यावी लागेल. तू नको त्याची काळजी करू, मी ऑफिसमध्ये बोलतो बॉसशी, तू फक्त विनोदची काळजी घे. जर काही मदत लागली तर हक्काने सांग, मी धावत येईन, ओके? कवितानं होकारार्थी मान हलवली आणि निखिल निघून गेला. कवितावर पडलेल्या जबाबदारीची जाणीव त्याला आता झाली होती. तो कविताला चांगलाच ओळखत होता. कितीही झालं तरी कविता ही जबाबदारी पार पाडल्याशिवाय आपल्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही हे त्यानं ओळखलं होतं. पण कविताच्या उत्तरासाठी आयुष्यभर थांबण्याची त्याचीही तयारी होती. निखिल गेल्यावर जवळपास अर्ध्या तासानं विनोदचे आई बाबा आणि भाऊ येऊन पोहोचले. सगळेच फार घाबरलेले होते. कविता मोठ्या हिमतीनं सगळ्यांना आधार देत होती, कारण तिला माहीत होतं या परिस्थितीत आपल्यालाच खंबीर झालं पाहिजे. आपण जर धीर सोडला तर घरचे अजून खचतील. घरची मोठी सून झाल्याची जाणीव याची कल्पना तिला येत होती. जर विनोदला काही झालं तर घरचं काय होईल? विनोदचा भाऊ सागर तर अजून लहान आहे आणि विनोदचे आई वडील एकदम गरीब काय, कसं काय सांभाळणार ते ह्या घराला?
आपले सासू सासरे असे अबोल का, याचं उत्तर आता कविताला मिळालं. सागर आपल्या कॉलेजमध्ये मस्त होता आणि विनोद आपल्या कामात व्यस्त होता. त्यामुळे या दोन म्हाताऱ्यांना एकमेकांशिवाय कोणीच नव्हतं. त्यात कवितालाही जॉब असायचा. त्यामुळे ते दोघेही घरात बसून एकमेकांशी बोलून किती बोलणार आणि काय बोलणार, आणि याच्यातूनच त्यांची अबोल वृत्ती वाढत गेली. घरातील करता मुलगा असा घराकडे दुर्लक्ष करत असेल तर घराची कशी वाट लागते याचं हे एक उत्तम उदाहरण होतं. आपण सून म्हणून या घराची जबाबदारी उचलतो आहोत? काहीच नाही. आपण ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न कधी केला नाही, फक्त आपण नावं ठेवत राहिलो, पण कधी मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला नाही याचा कविताला पश्चाताप होत होता. तेवढ्यात नर्सच्या आवाजानं कविता भानावर आली. विनोदला शुद्ध आली होती. सगळे विनोदच्या दिशेने धावले. विनोद बेडवर झोपला होता. दोन्ही पायाला प्लास्टर घातलं होतं. डोक्याला पांढरी पट्टी बांधली होती. हाताला खरचटलं होतं. त्यावर ड्रेसिंग लावलं होतं. विनोदची ही अशी अवस्था पाहून त्याच्या आईला अश्रू आवरणं कठीण झालं. कविताच्या गळ्यात पडून ती ढसाढसा रडू लागली. कविताच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. गळ्यात पडलेल्या सासूला सावरताना तिला आज पहिल्यांदा आपण कोणीतरी प्रौढ व्यक्ती आहोत याची कल्पना झाली. विनोदचे बाबा आणि भाऊ विनोद जवळ बसून त्याची विचारपूस करत होते. विनोदच्या अंगात बोलण्याचेही त्राण नव्हते. तो तसाच पडून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडणाऱ्या आपल्या आई आणि बायकोला पाहत होता. कवितामुळं ह्या घराला एक आधार मिळाला याची जाणीव त्याला होत होती. त्याच्या मनात विचारचक्र गरगरत होती. विनोदची देखभाल करण्यासाठी कवितानं ऑफिसमधून 1 महिन्याची सुट्टी घेतली. ती 24 तास हॉस्पिटलमध्येच असायची. विनोदला काय हवं नको ते सगळं पाहायची. सागर रोज सकाळ संध्याकाळ त्याच्यासाठी घरून जेवणाचा डबा घेऊन यायचा आणि कविता आपल्या हातांनी विनोदला भरवायची. विनोदला चालता फिरता येत नव्हतं म्हणून कविता त्याची सगळी सेवा करायची. त्याच्या नैसर्गिक विधीही तीच साफ करायची. एखाद्या आईसारखी ती विनोदची सेवा करत होती. याचं एकच कारण होतं की कविताला आता कळून चुकलं होतं की आपण विनोदला आणि त्याच्या घरच्यांना असं अर्ध्यावर सोडू शकत नाही. आज आपली सगळ्यात जास्त गरज ह्या घराला आहे. दरम्यान निखिल दवाखान्यात येऊन कविताला भेटून गेला होता, पण त्याला ती जास्त वेळ देऊ शकली नव्हती. विनोदच्या सेवेत गुंतलेल्या कविताला पाहून निखिल मात्र आतून पूर्ण तुटून गेला होता. 15 दिवसानंतर विनोदला दवाखान्यातून घरी नेलं. डॉक्टरांनी अजून 1 महिना बेड रेस्ट सांगितली होती. घरी सुद्धा कविता विनोदची पूर्ण काळजी घेत होती. आजपर्यंत विनोद आणि कविताला एकमेकांचा सहवास फक्त संध्याकाळीच मिळत होता, पण कविताच्या ह्या सध्याच्या सततच्या सहवासामुळं विनोदमध्ये आमूलाग्र बदल झाला होता. कविताला आपल्या सेवेत गुंतलेलं पाहून विनोदच्या मनात तिच्याविषयी एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली. एका संध्याकाळी कविता विनोदला म्हणाली, अरे विनोद, तुझं ऑफिस तर दुसऱ्या दिशेला आहे, मग तू त्या दिवशी माझ्या ऑफिसच्या रस्त्याला का गेला होतास? आणि तुझं ड्रायव्हिंग तर एकदम पक्का आहे, मग असा कसा ॲक्सिडेंट झाला रे तुझा? या प्रश्नानं विनोद थोडा अस्वस्थ झाला, कारण त्याला खरं कारण सांगायचं नव्हतं. काही नाही ग, एक बिझनेस पार्टनर भेटणार होता म्हणून गेलो होतो आणि अचानक पाऊस चालू झाला. पावसात रोडवरचं काही दिसलं नाही आणि त्यामुळे अंदाज चुकला आणि गाडी धडकली रस्त्याच्या कडेला. काय यार तू पण, अरे पावसात थांबायचं ना जरा, काय इतके काही? जाऊ दे, आता जे झालं ते झालं, आता लवकरच बरा हो बस. असं म्हणून कविताने एक गोड स्माईल दिली. तिला पाहून विनोदच्या चेहऱ्यावरही स्माईल झळकलं. कविता निघून गेली आणि विनोद मात्र विचारांच्या दुनियेत भटकत गेला. खरंच किती निष्पाप आहे कविता, आणि आपण हिच्याविषयी काय काय विचार केला होता त्या दिवशी. म्हणूनच देवानं आपल्याला ही शिक्षा दिली असणार. त्या दिवशी विनोदची एक मीटिंग कॅन्सल झाली होती म्हणून विनोद संध्याकाळी लवकर फ्री झाला. पण एवढ्या लवकर घरी जाऊन काय करायचं म्हणून तो कविताच्या ऑफिसच्या दिशेने निघाला. कविताला ऑफिसमधून पिक करायचा त्याचा उद्देश होता. तो जेव्हा तिथं पोहोचला तेव्हा कविता एका कॉफी शॉपमध्ये शिरताना दिसली होती आणि तिच्या पाठोपाठ विनोदही गेला. पण तिथं जाऊन पाहतो तर काय, कविता एका मुलासोबत कॉफी पित होती. आपण आल्यामुळे उगाच कविताला वाटेल की तिची प्रायव्हसी तिला दिली पाहिजे असा विचार करून विनोद एका टेबलाजवळ जाऊन बसला. तिथून त्याला कविता स्पष्ट दिसत होती, पण कविताला तो दिसत नव्हता. आज पहिल्यांदा विनोद कविताला असा निहाळत बसला होता. कॉफीचा घोट घेताना कविता किंचित डोळे बारीक करून पाहून त्याला गोड हसू आलं. त्यात तिच्या चेहऱ्यावर भुरभुरणाऱ्या केसांनी अजूनच त्याला गंमत वाटत होती. बाहेरच्या वातावरणाचा गारवा त्याला कविताच्या प्रेमात पाडत होता. आपण किती मूर्ख आहोत याची जाणीव त्याला होत होती. आपली इतकी सुंदर हक्काची बायको असताना आपण तिला असं चोरासारखं निहाळत बसलोय. पण आज त्याचं मन कविताला पाहून भरत नव्हतं. तसंच तासन तास पाहत राहावं असं त्याला वाटत होतं. कविता समोर बसलेला मुलगा कविताला काहीतरी सांगत होता. हे ऐकून कविताचा चेहरा एकदम फिका पडला.
त्याचं बोलणं विनोदला ऐकू येत नव्हतं, पण अचानक विनोदच्या मनात संशय निर्माण झाला की विनोद तडक उठून बाहेर निघाला. आपल्या कारमध्ये बसतो ना बसतो तोच पाऊस चालू झाला. भर पावसात विनोदनं कार चालू केली आणि तो घराच्या दिशेने निघाला. कोण असेल तो मुलगा? काय नातं असेल त्याचं आणि कविताचं? ते फक्त मित्र असतील की मैत्रीच्याही पुढे गेले असतील? आपण कविताला जास्त वेळ देऊ शकत नाही म्हणून ती आपला वेळ दुसऱ्याला तर देत नसेल ना? माझं कविताला तिचं स्वातंत्र्य देऊन चूक तर केली नाही ना? माझं काही चुकतंय का? या विचारांच्या तंद्रीत विनोद कार चालवत होता. पावसाचा जोर वाढला होता. एका वळणावर विनोदचा अंदाज चुकला आणि तो जाऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डिवायडरला धडकला. त्याच्यानंतर तो बेशुद्ध झाला. पण आता कविताच्या सततच्या सहवासामुळे कविताविषयी आपला चुकीचा अर्थ होता याची जाणीव त्याला झाली. कविता आपल्यासाठी इतकं काय काय करते आणि आपण तिच्यासाठी काय करतोय? तिला तिचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. सगळं झालं का? नवरा म्हणून मी आजपर्यंत काय केलंय तिच्यासाठी? का आपण कामाला इतकं प्राधान्य देतो? आज मी इतका आजारी असताना माझ्या ऑफिसमधून एकही जण मला पाहायला आलं नाही. ते सुद्धा काय येतील म्हणा? आपण तरी कधी कुठं गेलो कुणाला पाहायला? मी इतका स्वार्थी कधीपासून झालोय? पण मी हे जे सगळं करतोय ते सगळं ह्यांच्यासाठी करतोय ना? पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. माझा विचार काय असेल? कविता आपल्याविषयी काय विचार करत असेल? ती प्रेम करते का माझ्यावर? ती जी माझी सेवा करते ती खरंच प्रेमाखातर करते की आपण नवरा आहोत म्हणून फक्त कर्तव्य पार पाडते? जर कविताला काही झालं असतं तर आपण तिची इतकी सेवा केली असती का? आपण खूपच चुकीचं वागलो आजपर्यंत. बायकोमधून तिला कधी जास्त वेळ दिलाच नाही. फक्त आपलं काम आणि ऑफिस यालाच प्राधान्य देत गेलो. कविताच्या आपल्याकडनं काही अपेक्षा असतील ना? पण आपण कधीच त्याचा विचार केला नाही. कवितामुळं घराला घरपण आहे, ती सोडून जर जाणार नाही ना आपल्याला? या विचारानं मात्र विनोद पुरता हैराण झाला. त्याला आता आपलं मन कवितासमोर व्यक्त करायचं होतं. काही झालं तरी तो कविताला गमावण्याच्या स्थितीत नव्हता. संध्याकाळी बेडरूममध्ये असताना विनोद कविताला म्हणाला, कविता, मला थोडं बोलायचंय. अरे मग बोल ना, तू बोलतच नाहीस. तुझं बोलणं ऐकायला कान तरसतात रे माझे. कवितानं आपलं दुःख प्रकट करायचा केविलवाना प्रयत्न केला. तिचं हे वाक्य ऐकून विनोद जास्तच गंभीर झाला. कविता, तू प्रेम करतेस का ग माझ्यावर? अचानक असा प्रश्न ऐकून कविता भांबावली. आज पहिल्यांदा तिने विनोदच्या तोंडातून प्रेम हा शब्द ऐकला होता. तिला काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं. तरी ती बोलून गेली, अरे असा का प्रश्न विचारतोयस? आणि आज असं काय झालंय अचानक विचारायला? मला माहित आहे कविता, तू उत्तर द्यायचं टाळतेस. पण माझी ही काही जबरदस्ती नाही तुझ्यावर, कारण मला माहित आहे तुझं उत्तर काय आहे. तसंही माझ्यावर प्रेम करण्यासारखं आजपर्यंत मी काय केलंय तुझ्यासाठी? आज काय झालं विनोद तुला? असा का विचारतोयस तू? तुला माझ्याबद्दल काही शंका आहे का? नाही, तुझ्यावर माझा कुठलाच राग नाही. तू तुझं कर्तव्य नीट पार पाडतेस, पण जे चुकलंय ते माझं आहे आणि त्याचा मला खूप त्रास होतोय. प्लीज विनोद, तू जास्त विचार करू नकोस. तुझी तब्येत ठीक झाली की आपण बोलू. तू आराम कर रे. कविता विनोदला समजावत होती. पण विनोदला आज सगळं बोलायचं होतं. मनातलं सारं काही हलकं करायचं होतं. नाही कविता, आज मला बोलू दे. तूच बोलतेस ना मी जास्त बोलत नाही म्हणून. मला बोलायचंय आज खूप. प्लीज तू इथे बस ना माझ्याजवळ. कविताचा नाईलाज झाला आणि ती बेडवर झोपलेल्या विनोद शेजारी बसली. एक मोठा श्वास घेऊन विनोद बोलू लागला. कविता, आपलं लग्न होऊन आता वर्ष झालं. ह्या दरम्यान तुला माझा स्वभाव समजलाच असेल. मला माहित आहे की मी जास्त बोलत नाही, कामाला महत्त्व देतो, तुला जास्त वेळ देत नाही. या सगळ्याचा तुला किती त्रास होत असेल याची मला आता जाणीव झाली. माणसाचा जन्मजात स्वभाव बदलायला वेळ लागतो ग. पण आता माझी चूक मला समजली आणि मला ती सुधारायची. प्लीज मला थोडा वेळ दे. मी नक्कीच माझा स्वभाव बदलेन. मला तुझी साथ हवी आहे ग. तू अर्ध्यावर तर साथ सोडणार नाहीस ना माझी? माझं तुझ्या आयुष्यातली महत्त्व समजायला मला थोडा वेळ लागला. त्याचा मला खूप पश्चाताप होतोय. पण आता मला माझ्या सगळ्या चुका सुधारायच्यात. मला फक्त थोडा वेळ हवाय, देशील ना? विनोदचे डोळे पाणावले होते. कविताच्या डोळ्यातही आता अश्रू दाटून आले होते. विनोदच्या तोंडातून प्रेमाचे आणि आपुलकीचे शब्द ऐकण्यासाठी उतावीळ असणारे तिचे कान आज तृप्त होत होते. कवितानं विनोदच्या हातावर हात ठेवला. ती काहीतरी बोलणार होती, पण तिचा ऊर भरून आला. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. शब्दांची जागा अश्रूंनी घेतली आणि ती अश्रू ढाळत तशीच बसून राहिली. तिला आधार देण्यासाठी विनोद बेडवरून उठण्याची धडपड करत होता,
पण त्याला उठता आलं नाही. कविताने ठेवलेल्या हातावर आपला दुसरा हात ठेवत विनोद तिला आधार देत होता. कविता मात्र कितीतरी वेळ विनोदचा हात धरून तशीच अश्रू ढाळत बसून होती. त्या रात्री कविता रात्रभर तळमळत होती. तिच्या समोर आता दोन्ही मार्ग खुले होते, निखिल आणि विनोद. इतके दिवस आपल्या आयुष्याचे सारे मार्ग बंद झालेत असं समजून कविता आतल्या आत कुढत होती. पण आज दैवानं तिच्या समोर 2 रस्ते मोकळे केले होते. त्यातला एक मार्ग तिला स्वीकारायचा होता आणि त्यावर आयुष्यभर वाटचाल करायची होती. रात्रभर विचार करून कवितानं आपला निर्णय घेतला. आज पहिल्यांदा तिला तिच्या निर्णयामुळे मानसिक समाधान मिळालं होतं. आज कविता ऑफिसला जाणार होती. ऑफिसमध्ये जाऊन ती आपला जॉब सोडण्यासाठी रिझाईन लेटर देणार होती. उद्यापासून ती फक्त घरी राहून सासू सासऱ्यांना वेळ देणार होती. आपला संसार सुरळीत बनवण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यायला पाहिजे हे आता तिला कळालं होतं. फक्त काळजाची वाट होती ती निखिलची. त्याचं मन दुखावेल याची तिला चिंता वाटत होती. पण आता तिचा निर्णय पक्का होता. अजून वेळ आहे तोपर्यंत निखिलला समजावलं पाहिजे या निश्चयानं ती आज ऑफिसला गेली. निखिलने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता तिच्याकडे होतं. ऑफिसमध्ये सगळ्यांना भेटून ती निखिल जवळ गेली. निखिल तिचीच वाट पाहत उभा होता. निखिल, चल कॉफी घेशील माझ्यासोबत? निखिल समोर जाताच कवितानं प्रश्न केला. अगं म्हणजे काय? तू नको म्हणालीस तरी जबरदस्ती घेऊन जाईन मी. काय माहीत परत कधी योग येईल ना येईल. चल घेऊ. असं म्हणून निखिल कॅन्टीनच्या दिशेनं चालू लागला. त्याच्या मागोमाग कविताही चालू लागली. कविता उद्यापासून कंपनीत येणार नाही हे समजल्यामुळं निखिल आतून तुटला होता, पण तो तसं दाखवून देत नव्हता. कॅन्टीनमध्ये दोघेही समोरासमोर बसले होते. कविता बोलायचा मोका शोधत होती, पण निखिल मात्र शून्यात नुसताच बसून होता. त्याच्या मनात चाललेले विचार कविताला जाणवत होते. शेवटी कवितानं बोलायचा निर्णय घेतला आणि म्हणाली, निखिल, मला तुला काही सांगायचं आहे. अगं मग बोल की, कसली वाट पाहतेस? निखिल, तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे आज. तुला ऐकायला आवडेल? अगं कविता, ते ऐकायला तर माझे कान कधीपासून आतुर आहेत, पण उत्तर जर निगेटिव्ह असेल तर? प्लीज काही बोलू नकोस, मला सहन होणार नाही तुझा नकार. असं बोलून कसं चालेल निखिल? कितीही झालं तरी मी एक भारतीय स्त्री आहे आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे एकदा लग्नाच्या रेशीम बंधनात अडकल्यावर तो बंध मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. तू माझ्यावर प्रेम करतोस यात चुकीचं काहीच नाही. एक वेळी असं होतं की मी तुझ्या प्रेमात गुरफटत चालले होते, पण तुझा स्वभाव, तुझं मन मोकळं जगणं पाहून मला जगायची नवी उमेद मिळाली होती. वाटत होतं की तू कधीच का माझ्या आयुष्यात आला नाहीस. तुझ्यासोबत आयुष्य जगायला मला खरंच मजा आली असती, पण काही नाते ही स्वर्गातच ठरलेली असतात. आपण कितीही केलं तरी त्या नात्यांना सोडू शकत नाही. काही बंध असे असतात की ते तोडू शकत नाहीत. तू मला तुझ्या प्रेमाच्या लायक समजलास ते माझ्यासाठी पुरेसं आहे. पण तूही आता लवकर लग्न कर. माझ्यासाठी आयुष्यभर वाट पाहू नकोस. ह्या जन्मात मला तुझ्यासोबत रेशीम बंधनात अडकायला जमणार नाही, पण मी तुला कधीच विसरू शकत नाही. आज मी हे ऑफिस सोडून जाते. यापुढे तुझ्याशी रोज भेट होणार नाही, पण जगाच्या पाठीवर तुझ्यासारखा एक मित्र सदैव सोबत राहावा अशी माझी इच्छा आहे. तू राहशील ना माझा मित्र बनून सदैव, आयुष्यभर माझ्यासाठी? निखिलला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट कविताच्या तोंडून ऐकून निखिल पार कोलमडून गेला. एकटक कविताकडे पाहत त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आपलं तोंड लपवत तो कविताला म्हणाला, कविता, मला थोडं एकट्याला सोडशील का? नाही, अजिबात नाही, आणि तू मुळीच रडणार नाहीस, लक्षात ठेव. तू रडलास तर मलाही रडू येईल. प्लीज निखिल, समजून घे मला. माझ्या मागे संसार आहे आणि त्या संसारातील प्रत्येक व्यक्तीला आज माझी गरज आहे. माझ्या एकटीच्या सुखासाठी मी त्या सगळ्यांच्या आयुष्याशी नाही खेळू शकत. तुझ्या पुढे अजून पूर्ण आयुष्य बाकी आहे. नव्यानं सुरुवात कर. प्लीज ऐक माझं. कविता उठली आणि निखिलच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थोपटू लागली. कविताच्या स्पर्शानं निखिलचा ऊर भरून आला आणि आतापर्यंत मुक्यानं अश्रू ढाळणाऱ्या निखिलनं कविताच्या कमरेला मिठी मारली आणि तो रडू लागला. त्याचं असं लहान मुलासारखं रडणं त्याचं कवितावर असलेलं प्रेम व्यक्त करायला पुरेसं होतं. योगायोगाने त्याच वेळी कॅन्टीनमध्ये कोणीही नव्हतं. फक्त कॅन्टीनवाला मुलगा हे सगळं पाहून त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करत होता, पण कविताने त्याला हातानं दूर थांबवून ठेवलं. कमरेला मिठी मारलेल्या निखिलच्या पाठीवर हात थोपटत ती त्याला शांत करायला सांगत होती. निखिलच्या निरागस मिठीनं कविताचे डोळे डबडबले. तिच्या डोळ्यातील अश्रू निखिलची पाठ भिजवत होते.
निखिलला जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा तो तलक उठला आणि आपले डोळे पुसत म्हणाला, सॉरी यार कविता, मला कंट्रोल झालं नाही, पण तू रडू नकोस प्लीज. थोड्या वेळानं कविता शांत झाली. तिला पाणी देत निखिल म्हणाला, तू कितीही नकार दिलास ना तरी तुझं माझ्यावर प्रेम आहे हे आज तुझ्या डोळ्यात मला दिसलं. एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. तू जास्त त्रास करून घेऊ नकोस. माझ्यामुळे तुला कधीच त्रास होणार नाही. तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा. तू तुझ्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे ऐकून कविताला थोडासा धीर आला आणि ती म्हणाली, तू वचन दे मला, तू तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करशील. नको, मला अशा बंधनात नको अडकूस. तुझ्या विरहात जगायची सवय तरी होऊ दे आधी, मग बघू नंतर काय करायचं. तू जर असाच वागणार असेल तर मला फार त्रास होईल. तुझं मन तोडल्याची एक सल नेहमी मनात राहील माझ्या. आता मी काय करू तेच सांग. कविता रडवेला चेहरा करून म्हणाली, तू काही करू नकोस, फक्त एवढंच कर की पुढच्या जन्मात लग्नाची घाई करू नकोस. या जन्मात असू दे म्हणून सोडतोय, पण पुढच्या जन्मात तुला पळवून नेईन पहा. असं म्हणून निखिल हसू लागला. निखिल हसताना पाहून कवितालाही थोडंसं बरं वाटलं. निखिल, मला जेव्हा पण भेटशील ना तेव्हा असाच हसताना दिसला पाहिजे बरं. आपल्या मैत्रीचं नातं असंच नेहमी फुलत आणि खुलत ठेवायची जबाबदारी तुझी आहे. ओके मॅडम, तुमच्या हुकमाची आम्ही जरूर पूर्तता करू. पण एक लक्षात ठेव, आयुष्यात कधी काही मदत लागली तर तुझा हा मित्र नेहमी तुझ्या सोबत असेल. कधी काहीही असो अगदी हक्कानं सांग. एवढं तरी हक्क देशील ना ग मला. परत निखिल भावनिक होतं हे पाहून कविता म्हणाली, निखिल, माझ्या आयुष्यातील तुझी जागा कधीच कुणीही घेऊ शकत नाही, पण नेहमी आपली मैत्री टिकवून ठेव हे वचन माझं तुला. निखिलच्या तोंडावर परत स्मित हास्य झळकलं. कविताचं मनही आता हलकं होत होतं. परत एकदा सगळ्यांना भेटून कविता ऑफिसमधून बाहेर पडली आणि आपल्या घराच्या दिशेनं चालू लागली. निखिल मात्र पाठमोऱ्या कविताला कितीतरी तास तसाच पाहत उभा होता. उद्यापासून कविताच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे. हे आयुष्य तिला तिच्या पद्धतीने जगायचं आहे. विनोदचा स्वभाव लगेच पूर्णपणे बदलणार नाही याची तिलाही जाणीव होती आणि त्यासाठी थोडाफार आपलाही स्वभाव बदलावा लागणार याच्यासाठी तिची पूर्ण तयारीही होती. शेवटी लग्नाचे बंध रेशीम बनवायचे म्हटल्यावर थोडी तरी आहुती द्यावी लागणारच ना. पण कविता आता सज्ज आहे आपला संसार फुलवण्यासाठी. शेवट हा नेहमी गोडच असतो. आजही समाजात अशी बरीच जोडपी आहेत जे लग्नानंतर एकमेकांशी जुळत नाही म्हणून आपलं आयुष्य मन मारून जगतायत किंवा लग्नाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी तळमळत आहेत. त्यांनी टोकाचा निर्णय घेण्याआधी परत एकदा विचार करावा हीच विनंती. हे बंध सुखाचे, हे बंध दुःखाचे, हे बंध मनाचे, हे बंध तनाचे, हे बंध ग्रीष्माचे, हे बंध रेशमाचे. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? आज ही पूर्ण झाली. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की आजकाल समाजात काय चालतं ते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.